जालना शहरामध्ये सर्व पक्षी व सर्व नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती लावली होती। या प्रसंगी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की पहलगाम येथे आमच्या निष्पाप पर्यटकांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ठार केले, याचा बदला आमच्या भारतीय सैनिकांनी त्यांच्या हद्दीत घुसून घेतलाय व भारताने पुन्हा पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आहे, त्यामुळे भारतच पाकिस्तानचा बाप आहे असं वक्तव्य यावेळी त्यांनी केलं आहे, ते पण आपल्या गौरव शैलीमध्ये। तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की विरोधक विनाकारण राजकारण करत आहेत, राजकारण आम्ही करत नाही। तिरंगा रॅली काढणे ही आमची भारतीय सैनिकांचा सन्मानार्थ आहे। आम्ही ही रॅली काढली आहे व कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचा आम्ही राजकारण करत नाही, राजकारण खरं तर विरोधक करत आहे असं टोला सुद्धा यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला आहे। अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये येऊन आपल्या निरपराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं। त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक यांनी अतिरेक्यांचे जे पाकिस्तानातले अड्डे आहेत त्या अड्ड्यावर हल्ला करून त्याचा नायनाट त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला, युद्ध सुरू झालं। आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही। जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या शूर सैनिकांनी केलेलं आहे। आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी वस्तीवर केला नाही, तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही। फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला। त्या विजयाच्या सन्मानप्रत आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात। त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे। आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत, त्यांच्या वीर पत्नी आहेत, त्यांच्या वीर माता आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे वाटून पाहिजे त्याचा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये आहे। आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झालेले आहेत। या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा देशभर रॅल्या काढल्या, सर्व पक्ष त्यामध्ये सामील झालेत आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे, एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे। काही लोक याच्यामध्ये राजकारण करतात। मला असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शौर्य दाखवलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। दादा, याच्यामध्ये विरोधी पार्टी असं म्हणते की जे काही शहीद झालेले त्याचं राजकारण करण्यासाठी भाजप तिरंगा रॅली करते। मला असं वाटतं की आम्ही राजकारण करत नाही, आम्ही कुठली राजकीय भाषा बोलत नाही। त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना आवाहन केलंय। त्यामुळं सर्व शूर सैनिक जे आता रिटायर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले। याच्यामधलं कुठल्याही प्रकारचं आमचं राजकारण नाही। जेव्हा कधी अशा घटना घडतात तेव्हा सारा देश एक संघ येतो, सगळ्यांनी एकत्र यावं। दादा, क्या कहना चाहेंगे? आज तिरंगा रैली निकली है, क्या कहें? हिंदी में ऐसा है कि 22 तारीख को जो हमला हुआ उसका प्रत्युत्तर देने के लिए हमारे मिलिट्री ने भी पाकिस्तान के जो अतिरेकी अड्डे उन पे हमला किया और वहां पर विजय प्राप्त की। उस विजय प्राप्ति का आनंद उत्सव साजरा करने के लिए हम सब इकट्ठा आए हैं। मुझे ऐसा लगता है कि जो जाबाज हमारे सैनिक है उन्होंने जो काम किया वो देश को उसका गौरव है। जो विरोधक कह रहे भाजपा तिरंगा रैली निकाल के राजकारण कर रहे हैं, क्या? मुझे ऐसा लगता है सारा गलत है। ये कोई राजकारण नहीं है। देश की एकजुटता दिखाने के लिए सब जाति धर्म के लोग यहाँ पर आए हैं और हम रैली में अभी सहभागी किए उन सबों को। थैंक यू दादा।